ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तीची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपु निर्दोष मिरवत असे स्मृती तीची अवयव देखा आंगिक भाव तीथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची अकार चरणयुगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तीथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी का चिंतामणी जालया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे म्हणूनी जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो म्हणून हा काव्या रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो इथुनी रसा झाला आवो रसाळपणाचा इथ कळा विदपण कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले जी भगवद्गीता म्हणिजे जी ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणूनिया जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी ही टिटभू चाचूवरी मापसुये सागरी मी नेण तू त्या परी प्रवर्तीथ या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काही होये एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीची आहे की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आती भारती इथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई जयाती कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तो लाहे ग्रंथी तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई
झडकरी वेगा धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय पतिव्रतेचे हृदय जैसे पतिवाचूनी न स्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुघटासी ते दोन्ही नाद मीनले तीर्थ त्रैलोक्य बधिरी भूत जाहले जैसे आकाश का पडिले तुटोनिया घडघडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापत असे तेणे महाघोष गजरे दुमदुमिताती गिरिकंदरे तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली उदंड सैंघ वाजते भयानके खाखाते महाप्रळयो जेथे धाकडासी भेरी निशाण मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ सुभटांचे दीखा नवलतया प्रभूची अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे तीथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलासवेरी पृथ्वी तळ उलथो पाहत आकाश असे आसुडत तीथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाहली ऐशी एकटाळी पिटली सत्यलोकी ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण तिधले कारुण्यासी तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्गू आघवा देखिला येथ जेणे संग्रामी हरू जिंतिला निवात कवचांचा ठावो फेडिला तो अर्जुन मोही कवळिला क्षणा माझी या सकळा ते वधावे मगजी भोग भोगावे ते जळोत आघवे पार्थू म्हणे परी यासी घातू कीजे मग आपण राज्य सुख भोगीजे हे स्वप्ने ही मन माझे करू न शके हे नेणसी तू कवण परी पैल भीष्म द्रोण जयांची उपकार असाधारण आम्हा बहुत तीथ शालक सासरी मातुळ आणि बंधुकी हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती जरी वधू करोनी गोत्रजांचा तरी वसवटा होऊनी दोषांचा मग जोडिलासी तू हातींचा दुरी होसी तू शूर वृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो तुझिया लाठेपणाचा आवो तिही लोकी पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्यही थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे जेथीची या कृपा लाहिजे वरू तेथेची मने व्यभिचारू तरी कायमी भस्मासुरू अर्जुन म्हणे तू गुरु बंधू पिता तू अमुची इष्ट देवता तूची सदा रक्षिता आपदी आमुते जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा तो कसायासे करुणी बहुते का वेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा म्हणून या पार्था हे तू सांडूनी सर्वथा तुझ क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर् मा ते संगोस्त्वकर्मणि परिकर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आती जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैसे नाशू निपजे तया वृक्षा देवा तुआची ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे तुम्ही व्रते नियमू न करावे शरीराते न पीडावे दुरी केही न वचावे तीर्थासी गा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची एरा अनुष्ठिती सामान्य सकळ मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वरते ते मोह मदिरा भुलले विषय विखे घारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत माने हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जिया परी तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगे सुख आपुले आपणची जे न संगेची पितया वसुदेवासी जे न संगेची माते देवकीसी जे न संगेची बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेशी बोलत या जगदीश्वराचे प्रेम इथ दिसतसे निरुपम कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीची चित्कळा धनुर्धरा मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी संयोगिया पाहे दिवाळी निरंतर ते पापांचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी परी हेची ओळखावे जो जगी तो विवेकिया ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ जैसे बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी जरी मंत्रीची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय दूध साखरे तरी निंबका पियावा पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची या आरता काय क्षीराब्धी दूध भाता देजेचिना आणि मी माझे ऐसी आठवण विसरणे जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर जेणे भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया हे जाणोनी मनी हासिला म्हणे म्हातारा मोहे नाशिला एरवे बोलू तरी भला जाहला अवसरी ये तो अध्यावो सहावा वरी साहित्याची या बरवा सांगी जाईल म्हणून परिसावा चित्त देऊनी माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन तैसी गुरुकृपा होये तरी करिता काय आपू नोहे म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेवो म्हणे आईका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू
तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळिला. काशिखे उपेगा गेला पांडवासी. हा मार्गो जै देखिजे तै तहान भूक विसरिजे. रात्री दिवसू नेणिजे वाटे ये. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि. ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. तरी मी तम सकळ देही असे एथ विचारू नाही. आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे तेथ भजता भजन भजावे. हे भक्ती साधन जे आघवे ते मीची जाहलो अनुभवे. अखंडित परी ते मनाच्या कानी ऐकावे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे. हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया. तैसे भूतजात सर्व हे माझे चिकीर अवयव. परी माया योगे जीव दशे आले. पाडस वागुर करांडी कामुंगी मेरू ओलांडी. तरी मायेची पैलथडी देखती जीव. पाहे पा शरीराची गावा जया लागी आले पांडवा. तो कार्यार्थू आघवा सांडूनिया. तो पहिला आरतू म्हणिजे दुसरा जिज्ञासू बोलिजे. तिचा अर्थार्थी जाणिजे ज्ञानिया चौथा. तीथ आरतू तो आरतीचे निव्याजे. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. तिजे नितीने इच्छिजे अर्थसिद्धी. मग चौथियाच्या ठाई काहीची करणे नाही. म्हणून भक्तू एकू पाही ज्ञानिया जो. ईर तनु मनु प्राणी जे अनुसरले माझे याची वाहणी. ते देहाच्या निर्वाणी मीची होती. सांगा कवणते ब्रह्म कासया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे. जे ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाची खोळे. हालवले ही नगळे ते परब्रह्म. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती. तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. ऐसा करीते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू. निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम्. यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. डोळा जे देखावे कानी हन ऐकावे. मनी जे भावावे बोलावे वाचे. तरी अवधान एकले दीजे सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली. ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती आणि मी दुबळा अर्चितुसे भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती तरी की. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होये. परी ते हातवटी चंद्री की आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोते निविण. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पासी त्वचीची या पदरा आड. परी ते अव्हेरूनी गोचिड अशुद्ध काय न सेविती. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. की भ्रांतासी कामू विषयावरी. तरी जयाची चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजेलिया ते उपासी वैराग्यगा. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः. नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामची नाही पापाचे ऐसे केले. ते जे सूर्य जैसे सोज्वळ परी तोही अस्तवे हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. परी तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा. जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. अर्धनारी नटेश्वरी
जो पुरुषो तोची नारी देवी मी चराचरी माता ही होय जया ओंकाराची कुशी अक्षरे होती अउमकारीसी जी उपजत वेदेसी उठली तिन्ही तो विश्वश्रियेचा भरता मी चिगा इथ पंडुसुता मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा पर्वती बैसका न संडावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वी या भोवते वहावी हे आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदो बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चालिता जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगना ऐसा साक्षी भूतू तोही मीची जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू जेथ अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारिखे वाहन राजधानी भुवन अमरावती जेथ महासिद्धींची भांडारी अमृताची कोठारी जिये गावे खिल्लारे कामधेनूंची गंधर्वगात गाणी जेथ रंभे ऐसिया नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया मग तया पुण्याची पाऊटी सरे समेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्युलोका मातेची या उदर कुहरी पचूनी विष्ठेच्या दाथरी उकडूनी नवमासवरी जन्म जन्मो निमरती पत्रं पुष्पं फलन्तोऽयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात्मनः पैगा भक्तीचे निनावे फूल एक मज द्यावे ते लेखे तरी म्या तुरंबावे परी मुखीची खाली हे असो कायसी फुले पानची एक आवडे ते जाहले ते साजूकही न हो सुकले भलतैसे हे सांगावे काय किरीटी तुझी देखिली आपुलिया दिठी मी सुदामाची या सोडी गाठी पवया लागी ईर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ वाचून आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व तैसे माझी भक्ती विण जळोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही निंब निंबोळिया मोडोनी आला तरी तो कावळिया सीच सुकाळू जाहला तैसा भक्तीहीनु वाढिन्नला दोषाची लागी पाहे पा भक्तीचे नि आतिलेपणे दैती देवा आणिले उणे माझे नृसिंहत्व लेणे जयाची महिमे या लागी पापयोनिही अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझी या एती आधुनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाही गा सुभद्रा जी आपुलिया दैव समुद्रा जतने लागी नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरिमित परम वीर्या तरुण तरतूर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणि निधाना सज्जनवन चंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया जी दैविकी उदार वाचा जय उद्देशू दे नाभिकाराचा तै नवरस सुधाब्धीचा ठावो लाभे एवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मी कवणे का सूर्याची आंगा उठणे लागत असे केवता कल्पतरुवरी फुलवरा कायसेनी पाहुणे रूप क्षीरसागरा कवणे वासी कापुरा सुवासुदेवो नातरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कौतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे आता आपुलेनी कृपा प्रसादे मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखाणिले
मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पढता अभिप्राय मानिलिया उचिता कवण भूमी हे न चोजवे तैसी देशी आणि संस्कृतवाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चोखट आयिका जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जान माझा विषय विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला हा गा सूर्य काय शिळा अग्नी म्हणू येत आहे ओविळा का नित्य वाहत या गंगाजळा पारशे परसे इंद्रिया माझी अकरावे मन ते मी हे जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी सर्पकुळा आत अधिष्ठाता वासुकी का मी कुंती सुता नागा माझी समजता अनंतु तो मी मासा अंतु मार्गशिरू तो मी म्हणे शारंग धरू ऋतू माझी कुसुमा करू वसंतु तो मी जो देवकी वसुदेवास्तव झाला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पुतणे ते संन्यासी तुवा होऊनी जनी चोरूनी नेली माझी भगिनी तरी विकल्पून पजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया ते ते जाण धनंजया विभूती माझे देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा आता बोली जतसे आयिका हा गीता भावनिका जो वैकुंठ नायका मुखोनी निघाला बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी हे जगची आघवे बुडावे वरी आकाशही तुटोनी पडावे परी झुंजणे न घडावे गोत्रजेशी मज तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्या ऐसे पवित्र जे वैर्या हे दिधले तुवा सनकादिकांची निमाने सायोजी सौरसो दिधला पूतने जे विषाचे निस्तनपाने मारू आली ऐशिया अपराधाचिया शिशुपाळा आपण पीठावो दिधला गोपाळा आणि उत्तान चरणाचिया बाळा काय ध्रुवपदी चाड ऐसा वनवासिया सकळा देता एकची तू धसाळा पुत्रा आळविता अजामिळा आपण पे देसी तू धर्माचा ओलावा अनादी सिद्ध तू नित्य नवा जाणे मी सदतिसावा पुरुष विशेष तू पुत्राची अपराध जरी जाहले अगाध तरी पिता साहे निर्द्वंद्व तैसे साही जोजी तैसे माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय प्रांजळ ओवी प्रबंधी गोष्टी सांगिजेल विनोदी ते परिसा आनंदे ज्ञानदेवो म्हणे जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतिये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणा ते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे एसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्यक ज्योतीची ओवाळणी करिसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी 17वीची स्तन्यदिसी अनुहताचा हल्लरोगासी समाधिबोधे निजविसी बुझावूनी म्हणवनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझी कारुण्य दयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय म्हणोनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरिवरू निपजवी माये
साहित्य सोनियाची आखाणी उघडवी देशीची आक्षोणी विवेक वल्लीची लावणी हो देई सैंघ संवाद फळनिधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वाग्वाद अभाटे कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओ सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये मराठी येची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी हो देई या जगा तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांघुर विशील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मीन माये ये विनवणिये साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा भातारे वीण करावा तो हा योगू म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुहटा तया दुःखाचाची शील वाटा भागा आला एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान्न मागे म्हणून माझी या स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी ई तुलेनी सर्वव्यापी मीची होसी खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले कर्ममानी देखिले स्वप्न जैसे अभ्यासाहूनी गहन पार्थामग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष जे जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी जयाची या हृदय भुवनी विराजती मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर तिये गावी हिमवंतो दोष खाये परी जीविताची हानी होई तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे शुचित्वे शुची गांग होई आणि पाप तापही जाई परी तेथे आहे बुडणे एक व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे दयाचे मानस सर्वत्र गा तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळे तै जो खांडावया घावू घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षो दे जैसा हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण दाहला ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही हे पढविलो जी स्वामी निवृत्ती देवी ऐसिया पैजा महेशा पांघुरणे दाही दिशा लाच करू म्हणून कोळसा कामू केला तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ सांगितली बुध महाभूते पाचे नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी किंबहुना सोयी जीव आत्मयाची लाहे तेथ जे होये तया नाम सुख पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी नायकावी हा अमुका ऐसे नोहावी सेची लोका तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता जो गुरुसेवे परवता मार्ग नेणे मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी न्हाणीला कडू दुधिया माखिला गुळे जैसा म्हणून अंतरी ज्ञान भावे मग बाह्य लाभेल स्वभावे वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम परी हे मिया केली ही हे माझे निसिद्धी गेली ऐसे नाही ठेविले वासने माझी आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांती का पाहे परी आजीची होये सावधो जो आंधळेनी हाती दिवा घेऊन काय करावा
तैसा ज्ञान निश्चयो आघवा वायाची जाय न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतू नये ते विचारी जयाची मती न जावे तीथ जाई न पहावे ते जो पाहे न खावे ते खाये ते वीची तोषे न धरावा तो संगू न लागावे तीथ लागू नाचरावा तो मार्गू आचरे जो नायकावे ते आईकी न बोलावे ते बके परी दोष होतील हे न देखे प्रवर्तता पै ब्रह्मा प्रातः काळू विष्णू तो माध्यान्न वेळू सदाशिव सायंकाळू बाळायया अगा पुनवीच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी हाके सैंघ वांझीची आलेका कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पूपा जैसा अपमानिलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती का साई खडे यांची गती सूत्रतंतू ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्ही काष्ठ जाळूनिया स्वये जळे मद चैतन्य शंभूता माथा जो निक्षेपू होता पार्था तया गौतमू जालासी आस्था निधी तुंगा नानारंभेचे निही रूपे सुके नुठिजेची कंदर्पे का भस्मी वन्ही न उद्दीपे घृते ही जेवी का फेडीत पाप ताप पोखीत तीरेंचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे जे घेववी ते न म्हणावे विषही विरू त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मशंभूने सोढविला तुझिया स्मृती तैसे सर्वशास्त्र निपुण तयाचे जे आचरण तेच करीती प्रमाण आपलिये श्रद्धे मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे वारया वाटन वाहे की मरण मुहूर्त पाहे निषिद्धासी बिहे आगी जरी सकल तीर्थांची ये धुरे जी का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोणकी जी उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी ठेविलेने नावेसी ओ देत उठी मी कळसू याची कारणे 18वा अध्यायो म्हणे उवाईला बादरायणे गीता प्रासादा 18वा अध्यायो नोहे हे एकाध्यायी गीताची आहे जय वासुरुची गाय दुहे तै वेळू कायसा देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूंचिया सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी का ललाटींचे लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेणे पडोन गेलिया भिंती चित्रांची केवळ होय माती का पाहले या राती अंधारी उरी वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकारहन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे बाह्यत्वचा श्रवण चक्षुरसनाघ्राण हे पंचविध जाण इंद्रिये गा ना करी बाळकाचे मन का चोरा घरीचे धन अथवा गळास्तन शेळीचे तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा येर विश्वभरी आदरा मूर्खो जैसा का तुळशीची या झाडा दुरुनी न घापे सिंतोडा द्राक्षीची या तरी बुडा दूधची लाविजे का आपण आंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगू जैसा सळे दीपाचे नी तैसे मने वाचा काये भलतया दुःख देतू जाई
स्वार्थो साधिता न पाहे पराचे हित तरी सुखते गा किरीटी जाविजेल तुझ दिठी जी आत्मयाची भेटी जीवासी होय पहिलया वैराग्य गरळा धैर्य शंभू ओढवी गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथ सटवीची राती न विसंबिजी जीवी वाटी तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा आणि आपुली माये कुब्ज जरी आहे तरी जी ते नोहे स्नेह पुढे की आणि स्वधर्मोची पाळावा परधर्मो तो गाळावा हा नेमो ही पांडवा न की जी चिपैगा ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रूपडी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले नहुसु स्वर्गाधिपती जाहला परी रहाटी भांबावला तो भुजंगत्व पावला नेणसी काई यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम चंद्रो तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जी रावो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरीक वन्ही तेथे दाहक सामर्थ्य की दया तेथे धर्मो धर्मो तेथे सुखागमो सुखी पुरुषोत्तमो असे जैसा वसंतो तेथे वने वन तेथे सुमने सुमनी पालिंगने सारंगांची गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले एथ माझे जीव उरले पायी कपण आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे कसाय दान हे जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू या भूता चला कल्पतरूंचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंडजी तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ नितीही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजयी हो आवेजी तीथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला ऐसे युगी परीकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कोली दक्षिणलिंगी त्रिभुवनैक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू न्यायाते पोषी क्षितीषु श्रीरामचंद्रू तेथ महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे एवं भारताच्या गावी भीष्म नाम प्रसिद्ध पर्वी श्रीकृष्णार्जुनी बरवी गोठी जे केली जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर सेविजे जे ती गीतेचा कलशू संपूर्ण हा अष्टादशू म्हणे निवृत्तीदासू ज्ञानदेवो पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजी शकी 1212 बारोत्तरी
तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेख पूजाहला श्री शकी 1506 कारण नाम संवत्सरी टीका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामाठी संपूर्ण जाहली ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेणे अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली